घाटकोपरमध्ये सुनेच्या हत्येचा धक्कादायक कट उघडकीस आलाय। दुबईहून सुट्टीसाठी मुंबईत आलेल्या 35 वर्षीय सपना प्रमोद गंजी यांचा संशयास्पद मृत्यूचं गूढ अखेर उकललं गेलंय। सपनाची हत्या तिची सासू धनलक्ष्मी गंजी हिने आपली मोलकरीण आणि तिच्या कुटुंबियांच्या मदतीने केल्याचा आरोप आहे। 16 ऑगस्ट रोजी सपना घरात एकटी असताना तिच्या डोक्यात काचेचा ग्लास मारण्यात आला। त्यानंतर डोळ्यात मिरची पूड टाकून ओढणीने गळा आवळण्यात आला। एवढंच नाही तर गळ्यावर पाय देऊन तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। या हत्येनंतर हा प्रकार लपवण्यासाठी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याचा बनाव देखील करण्यात आला। या हत्येसाठी मोलकरीण मंगलाबाई जाधव आणि तिच्या कुटुंबियांना तब्बल 3 लाख रुपये देण्याचं ठरवल्याची माहिती व या हत्येमागचं नेमकं कारण काय या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 9-9:30च्या सुमारास सपना प्रमोद गंजी नावाच्या महिला 35 वर्ष वयाच्या या बाथरूममध्ये घसरून पडल्या आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये राजेवाडीमध्ये नेलं होतं असा मेसेज प्राप्त झाला। त्याच्यावरून प्राथमिक माहितीवरून त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांना मयत घोषित करण्यात आलेलं होतं असा मेसेज आम्हाला रात्री 12:30-1च्या आसपास प्राप्त झाला होता। त्याच्यावरून आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आमची टीम गेली आणि घरीसुद्धा टीम गेली। प्राथमिक चौकशीनंतर आमचं असं निष्पन्न झालं की तिच्या सासू ज्या आहेत धनलक्ष्मी गंजी यांनी काहीतरी तिचा घातपात केला असावा। त्याच्यामुळे आम्ही पूर्ण चौकशी करून त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या सासू ज्या आहेत धनलक्ष्मी गंजी आरोपी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। अधिक तपासामध्ये त्यांना आमच्या असं निदर्शनास आलं की त्यांना 2024 साली त्यांच्या विरुद्ध म्हणजे सासू विरुद्ध एक 498 अ आणि इतर रिलेव्हंट कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आणि त्याचबरोबर या दोघी सासू सुनांची नेहमी वाद आणि भांडण होत असे। याच्यावरून त्यांनी त्यांची जुनी मोलकरीण मंगलाबाई जाधव म्हणून आणि तिचे पती सुरेश जाधव, मुलगा साजन जाधव आणि मुलगी आरोपी शिवानी जाधव अशा चौघांची साथ घेऊन त्यांना 3 लाख रुपयांची हे दिलं की आम्ही तुला या कामासाठी 3 लाख रुपये देऊ। आणि मग त्यांनी त्याच दिवशी घटनेच्या दिवशी कट रचून त्या घरामध्ये गेले। ती जी पीडित आणि मयत महिला होती तिला त्यांनी मारहाण केली आणि तिचा गळा दाबून तिच्या मारहाण करून तिचा या प्रकरणी त्यांनी खून केलेला आहे। याबाबत एकूण 5 आरोपितांना म्हणजे मयताची सासू आणि सुरेश जाधव, त्यांची पत्नी मंगला जाधव, मुलगी आणि मुलगा या 5ही जणांना अटक करण्यात आलेली असून त्यांना माननीय कोर्टाने PCR दिलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारती सर, माननीय सह पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था श्री मनोज कुमार शर्मा सर, माननीय अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री कुलकर्णी सर आणि आमचे या पोलीस स्टेशनचे म्हणजे संबंधित विभागाचे ACP दातीर साहेब, सिनियर PI लता सुतार मॅडम आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी PI राजेश चंदुडे, PI खतीब आणि API शिंदे, API जाधव आणि इतर सर्व पथकांनी ही चांगली कामगिरी केलेली आहे। आणि या गुन्ह्याचा क्लिष्ट असलेला गुन्हा प्रथमदर्शनी जो गुन्ह्याचा वाटत नसून अपघाताचा वाटत होता तो सोडवण्यास मदत केली आहे। साधारणतः हा संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा किती तासात व किती दिवसात लागला? 4-5 तासातच घटना घडल्यापासून आम्हाला त्याचा उलगडा झाला। फक्त आरोपी अटकेच्या प्रोसेसमध्ये आमचा थोडा आणखीन वेळ गेला, परंतु 1 दिवसाच्या आतच आम्ही संपूर्ण आरोपी अटक करून पुढची कारवाई केलेली आहे। सासू धनलक्ष्मीसह जाधव कुटुंबातील 4 जणांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपींची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रताप सह विद्या अमृतकार, शहर मुंबई।